आज आपण वाढवण जे बंदर आहे त्याच्या इन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी जनसुनावणीसाठी इथे उपस्थित राहिलो. वाढवण हे बंदर डहाणू तालुक्यामध्ये बनणार आहे आणि हे बंदर 2 टप्प्यात बनणार आहे. 2029ला पहिला टप्पा बनेल आणि 2034ला दुसरा टप्पा पूर्ण होईल. हे बंदर एकदा पूर्ण झाल्यावर हे जागतिक क्रमांकामध्ये 5व्या क्रमांकाचं बंदर तयार होणार आहे. आणि जे माननीय पंतप्रधानांनी विकसित भारताचं जे लक्ष्य 2047 पर्यंत ठेवलंय त्याला साजेसं असं हे बंदर आहे. या बंदरामध्ये मुख्यतः कंटेनरची हाताळणी होणार आहे आणि जो बाकीचा कार्गो आहे तो क्लीन कार्गो आहे आणि जे आपले लिक्विड पण जे आहेत ते सुद्धा क्लीन लिक्विड असे याची हाताळणी इथे होईल. हे बंदर पूर्णपणे समुद्रात बनणार आहे. समुद्र किनाऱ्यापासून जवळजवळ ते 5 किलोमीटर आत बनणार आहे. याच्यामुळे पर्यावरण दृष्ट्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. या बंदरामुळे एक सुद्धा मँग्रोवचं झाड तुटणार नाहीये किंवा पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाहीये. या बंदरामुळे शंखोदराचं स्थान सुद्धा अबाधितच राहणार आहे. तसेच या बंदराची रचना अशी आहे की इथे ज्याला आपण चॅनल म्हणतो, ज्याच्यामधून जहाज येऊन बर्थवर नांगरले जातात, तो सुद्धा सगळ्यात छोटा राहणार आहे आणि कोणत्याही प्रकारची जहाजाची नांगरणी इथे होणार नाहीये. कारण की मुख्यतः कंटेनर असल्यामुळे ते विंडो सिस्टम प्रमाणे येतात. त्याच्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट दिली असते, ते तेव्हाच येतात. त्याच्यामुळे ते कुठेही न थांबता सरळ बर्थवर येतात. साधारणतः 76,200 करोडचा हा असलेला प्रोजेक्ट हा पुढील 5 वर्षात महाराष्ट्राच्या GDPला 2% वाढवणार आहे. तसेच या बंदरामुळे स्थानिक लाखाहून जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. जी JNPA आपल्या प्रयत्नाने 80% लोकल लोकांनाच देणार आहे. त्यासाठी जे मूलभूत कौशल्य लागतात त्यासाठी 25 कौशल्य आम्ही आयडेंटिफाईड केलेली आहेत. त्या कौशल्यांचं ट्रेनिंग एकदा याचं काम सुरू होईल त्याच्या आधीच आम्ही सुरू करणार आहोत, जेणेकरून जेव्हा हे बंदर तयार होईल किंवा ज्याची निर्मिती सुरू होईल तेव्हा स्थानिकांना इथे रोजगार मिळावा आणि बाहेरून कोणी इथे रोजगार स्थानिकांचा बळकावू नये. आणि या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारची निसर्गाची हानी होणार नाहीये, कोणत्याही प्रकारचं विस्थापन होणार नाहीये. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या प्रकल्पामध्ये 1 इंचही जमीन न ॲक्वायर करण्याची ही माझ्या मते पहिलीच घटना असेल. इथे जी जमीन ॲक्वायर होणार आहे ती फक्त रोडसाठी होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा योग्य मोबदला दिला झाल्यामुळे त्यामध्येही काही अडचण राहणार नाहीये. त्याच्यामुळे प्रकल्पासाठी, पोर्टसाठी 1ही इंच जमीन आम्ही घेणार नाही. सगळी जमीन आम्ही समुद्रातच निर्मित करू आणि ही जमीन निर्मित करताना जी वाळू लागणार आहे ती दमन तिथली समुद्रातून येणार आहे. त्याच्यामुळे जी एक लोकांना भीती होती की मोठ्या प्रमाणात आमच्या टेकड्या किंवा वाळूचा उपसा इकडून तिकडनं होईल, ती पण भीती याच्यामध्ये निराधार आहे. सर, जनसुनावणीला या सुनावणी हा एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा शेवटचा टप्पा होता. याच्या आधी एक जनसुनावणी जी आपण वाळूची गोष्ट केली ती दमनमध्ये आधीच झालेली आहे, त्याच्यामुळे ती झालेली आहे. आता ह्या जनसुनावणीचा याचे अहवाल गेल्यानंतर EAC जी कमिटी आहे, एन्व्हायरमेंट अप्रेझल कमिटी, त्याच्यासमोर हे सगळे आम्ही जे बाकीचे स्टडीज ऑलरेडी झालेले आहेत हे सगळे DTPAचं क्लिअरन्स आलेलं आहे. ते 31 जुलैला 2023लाच मिळालं होतं. त्याच्यामुळे हे सगळे क्लिअरन्स मिळाल्यानंतर ते आम्ही तिथे आपलं त्याला म्हणतात की एक कॅबिनेट नोट बनणार आहे. कारण की जो सगळा खर्च आहे त्याची मंजुरी कॅबिनेट द्यावी लागते 76,200 करोडचा. ती मंजुरी झाली की मग याचे काम सुरू होईल. पण हे आम्हाला पुढच्या एखाद्या महिन्यात अपेक्षित आहे की ह्या प्रकल्पाचं असं भाग्य आहे की एक्सप्रेसवे 22 किलोमीटर आहे आणि जे आता सध्याचा रोड आहे तो 33 किलोमीटर आहे आणि जो DFC 12 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे फक्त एकच रोड बनवायचा आहे, जो ग्रीन ज्याला म्हणतो ना, जो ग्रीन अलाइनमेंट आहे. कोणता रोड वाईड नाही होते, एक नवा रोड बनतोय, नवी जागा त्यासाठी नवं अलाइनमेंट केलेलं आहे. म्हणून कोणत्या रोडला वाईड नाही करायचं आणि तो नवा बनत असल्यामुळे तो मी असा नेला आहे की तो वस्तीतून जातच नाही. त्याच्यामुळे एखादं छोटं मोठं स्ट्रक्चर सोडलं तर त्याच्यामध्ये ना स्ट्रक्चर जाणार आहे ना घर जाणार आहे. सर, रोजगाराच्या बाबतीत काय आहे? रोजगारामध्ये कसं आहे की तुम्ही बघितलं, मी JNPA हे एक बंदर हाताळतो आम्ही.
JNPA मध्ये साधारणतः आम्ही म्हणतो ना की आमची जी कॅपॅसिटी आहे ती 7.7 मिलियन TUs आहे, म्हणजे 77 लाख, आणि जी 1,40,40,00,000 जाईल 2025ला, सॉरी. तर इथे जी तरी सुद्धा JNPA सरळ आणि प्रत्यक्ष न अप्रत्यक्ष जो रोजगार म्हणतो तो जवळजवळ 1.5 लाखाहून जास्त आहे. फक्त कस्टम हाऊस एजंट जे आहे त्यांच्या टोटल रोजगार जवळजवळ 50 ते 70 हजार. त्याच्यात 3 पट हा जर पोर्ट आहे तर तुम्ही विचार करा की केवढ्या मोठ्या प्रमाणात इथे रोजगार होणार आहे. आणि हा रोजगार जो आहे ना तो काही उद्योगात नाही तयार होणार आहे, हा सर्व्हिस क्षेत्रात होणार आहे. आणि सर्व्हिस क्षेत्रामध्ये जो रोजगार असतो तो बिलकुल पोल्युशन फ्री असतो. इथे कोणता एखादी वेअर हाऊसिंग आली किंवा एखादं CFS आलं तर तिथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. त्याच्यामुळे हे रोजगार अतिशय चांगल्या प्रकारात येणार आहे. सर, आजच्या जनसुनावणीनंतर आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.